अमय येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती, स्ट्राइक एंड वरती निखिल. डावखुरे हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अक्षरशः काहीसं पायाला दुखापत पाहायला मिळते, परंतु चेंडू चांगला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय, स्किट झालेला आपण पाहिलाय आणि मात्र यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि मात्र हा चेंडू स्विंग इन अ मिस. पहिला चेंडू डॉट. पुढील चेंडू, यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवण्याची हातोटी असते. डावकुरे हाताच्या गोलंदाजाकडे एक नॅचरल अँगल असतो, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट किंवा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढत असतात. ते मात्र ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करतात, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाला ती लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी होते. आता मात्र प्रितेश आला असता तर लेफ्टीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं असतं, परंतु जर आणि तर. यावेळेसचा चेंडू काय घडतंय, समोरून चेंडू फंबल, चेंडू जातोय गॅम्बल मैदानामध्ये, होईल का, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण, प्रेझेन्स ऑफ माइंड बघा. प्रसंगावधान चांगलं त्या क्षेत्ररक्षकाने बाळगलं आणि त्याच रीतीने 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. म्हणजेच काय, 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन स्थिरावलंय. धावसंख्येचा श्री गणेशा, जय हनुमान सातिर्जे या संघाकडून. कनकेश्वर झिराट चांगलं असं क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, ती मात्र क्षेत्ररक्षणाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुलचा पॉवरफुल फटका, 1 बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर, पहिला येणारा चौकार. अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी होत होती. यावेळेसचा चेंडू प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी कदाचित 2 वरती आली आणि मात्र लॉ क्रमांक 22चं इथे अनावरण केलं जाते. वाईट चेंडू हा आपल्या संघासाठी वाईटच असतो, घातक असतो, प्लस मध्ये समोरच्या संघाला बोनस स्वरूपात धावा देणारा असतो. मित्रांनो, देणारा नाही, आपल्या कर्तृत्वाने खेळाने बनणारा खेळ पाहिजे. यावेळेसचा चेंडू, वा बाई वा, चांगला असा रनिंग रिले कॅच, फर्स्ट विकेट डाऊन बाय जय हनुमान सातिर्जे. नक्कीच डीजे मास्टर, बैलगाडा क्षेत्रामधील गाणं. चला, लिंबाखाली जे व्हॉलेंटियर्स एका जागी गोलका करून बसायचं नाही आहे मित्रांनो. चला, चारी बाजूला सभोवताली बसा, कुठलाही वादविवाद होणार नाही आहे. गुण्या गोविंदाने चालणारी ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपण गणरायाच्या चरणी श्रीफल वाढवला होता. शेवटचा अंतिम दिवस आहे, सुपर संडे, आणि मात्र रविवारच्या दिवशी फायनलचा मोका आणि हा फायनलचा दिवस. पहिली विकेट गेल्यानंतर कॉट अँड बॉलची सुवर्ण संधी. संधीचं सोनं होत नाही, परंतु एफर्ट्सला 100% मित्रांनो. चांगला असा हातामध्ये हे कॅच मित्रांनो चिपकतात, असे मॅच पकडले जात नाही आहेत, ते अक्षरशः चिपकतात हातामध्ये. पाहायला गेलं पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. 8 या धावसंख्येवरती 1 विकेट डाऊन झाली, ती जय हनुमान सातिर्जे म्हणजेच काय यजमान संघाची. निखिल छोट्या मात्र इथे बाद झालाय. प्रितेश आणि मुन्ना मृणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटकांचा सामना, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे मात्र समाप्त. रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र हटलं गेलंय. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी कोण येणार गोलंदाज? कणकेश्वर झिराट संघाकडून संकेत घरत आले परत. मित्रांनो, पूर्वार्धाचा खेळ पाहायला गेला तर मैदानावरती 1 षटक पूर्ण झाले. दुसऱ्या षटकासाठी संकेत क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना कुठे क्षेत्ररक्षक पाहिजे तिथे मात्र सजवत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र रिस्ट्रिक्शन हटलंय आणि मात्र ऑफसाईड पूर्ण पॅक करण्याचा इरादा त्याचा पाहायला मिळतोय.
शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट लॉंग ऑफ तैनात दिसतोय आणि शॉर्ट स्क्वेअर लेग हे मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यष्टिरक्षक गोलंदाज पकडून 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. उर्वरित 6 क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या सभोवताली क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉर्ड फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला असं क्षेत्ररक्षण. वन हँडेड चेंडू अडवला जातोय तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगलच धाव. 9 या आकड्यावरती धावफलक पुढे सरसावते. प्रितेश खेळण्याची प्रथमच संधी मिळते. प्रितेश सध्यापासून आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये पाहण्याची भूमिका घेत होता. पहिल्या षटकामध्ये विकेट जातोय, चौकार जातोय, फक्त पाहत होता नो स्ट्राईक एंड वरून काय घडते आणि काय बिघडते. आता मात्र खेळण्याची संधी आली. कशा प्रकारे खेळ करणार, स्वतःचं होम ग्राउंड आणि होम टाउनचा फायदा नक्कीच होणार की नाही होणार हा मोठा प्रश्नचिन्ह. कणकेश्वर झिराड कणकेश्वर एंड करून पॅव्हलियन कक्षापासून गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. संकेत काहीसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना संकेत एक प्रामुख्याचा अष्टपैलू खेळाडू आहे. कणकेश्वर झिराट संघाकडून संकेत घरत, समोर फलंदाज तितक्या ताकदीचा प्रितेश. हे बिग बॅटल घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस चेंडू अलॉंग द कार्पेट शॉट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत आडवेल तोपर्यंत काय घडते, सिंगलच सिंगलच. अतिघाई संकटात नेईल ना अशा पद्धतीने प्रसंग अवधान वेट म्हणालाय. यस नो वेट या 3 कॉलिंगच्या आधारावरती दोघांचं रनिंग बिटवीन द विकेटचं संभाषण होत असतं. आय कॉन्टॅक्ट चांगला आहे आणि मात्र संभाषण सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दुहेरी संख्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. 10च्या घरामध्ये मित्रांनो चांगल्या प्रकारे धावा लागल्यात. अक्षरशः या दुसऱ्या षटकामध्ये रोखलंय ते संकेत याने. यावेळेस चेंडू उंच, माझा झोका. बराच काल चेंडू हवे शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करत नाही आहे. सेकंड विकेट डाऊन बाय जय हनुमान सातिर्जे. इंदुराज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे प्रितेश आहे, एकीकडे नितेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन. चला मित्रांनो चांगला सामना होईल यात मात्र माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. चांगल्या प्रकारे सन्माननीय सचिनजी घाडी एक मराठी उद्योजक यांचं इथे स्वागत झालेलं आहे. आमच्या विनंतीला मान देऊन इथे सर आलेत. त्यांचं मनमुराद आनंद आणि मात्र स्वागत करतोय. इथे तुम्ही आलात आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आणि छोटेखानी स्पर्धेसाठी इथे आवर्जून भेट दिल्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या मैदानावरती. चांगल्या प्रकारे गोलंदाजी. मुन्नाला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय आणि दुसरा लागलेला दे धक्का सातिर्जे संघाला. यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट. चेंडू चेंडू आणि चेंडू हातामध्ये. थर्ड विकेट डाऊन बाय जय हनुमान सातिर्जे. मित्रांनो 10 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत मित्रांनो यजमान संघाचे. काहीसा स्लॉट मध्ये होता, पार्किंग लॉट मध्ये पाठवण्याचा जरूर प्रयत्न, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, कमालीचा झेल पकडला त्याने आणि मात्र फलंदाजाला इथे बाद व्हावं लागले. नवीन जाणारा फलंदाज डावखोऱ्याचा फलंदाज त्याचं नाव आहे पार्थ कडवे.
मागील मॅच मध्ये 2 घणाघाती प्रहार, याच तो फलंदाज त्याने मात्र 2 स्ट्रोक त्याच्या माध्यमातून एक गगनचुंबी गगनभेदी आपण षटकार पाहिले, परंतु ती मागील मॅचची स्थिती होती. आताच्या वर्तमान काळामध्ये काय करतोय, मागील मॅच मध्ये काय आणि आताच्या मॅच मध्ये यू मिस, आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. चला मित्रांनो, काहीसा वेल्लेप करत होता, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. ट्रिपल अचित बाद झालाय. संदेश लारा मैदानाच्या आतमध्ये दाखल पार्थची जागा भरून काढण्यासाठी. पार्थ मागील मॅच मध्ये चांगला खेळला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय. शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला परत, म्हणजेच काय मित्रांनो, शून्याचा भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये. संदेश लारा स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल गोलंदाज संकेत घरत याचं. अद्यापपर्यंत त्याने विकेट किती काढल्यात, 3. हॅट्रिक घेतली मित्रांनो या स्पर्धेमधील. चांगली अशी गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजीचं नियोजन केलंय कणकेश्वर झिराट संघाचा एक गुणी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून. समोर फलंदाज तितक्या ताकदीचा आपण पाहतोय संदेश लारा. याला पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय या क्रीडांगणावरती. यावेळेस चेंडू चांगला असा फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, चांगलं असं क्षेत्ररक्षण होतंय. फेकी सुद्धा चांगली आहे, परंतु एका धावेवरती प्रितेशने त्यांना थांबवलंय. पाहता पाहता इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि मात्र 11 धावसंख्येवरती विकेट किती गेल्यात, 4. म्हणजे 4 गडी 11 धावा बनवत असताना 4 बळी द्यावे लागलेत, ते म्हणजे जय हनुमान सातिर्जे संघाला. चला मित्रांनो, 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण आणि मात्र 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 11 रन्स इन स्कोअर कार्ड. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज, 4 विकेट डाऊन आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीट. तिसऱ्या ओव्हरसाठी प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारे स्ट्रॅटेजी आखावी लागेल संघाला, यजमान संघाला. आपल्याकडे ए प्लॅन अनसक्सेसफुल झाल्यानंतर बी सी प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. सन्माननीय अलिबाग तालुक्यातील बैलगाडी हौशी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपजी राऊत यांच्या माध्यमातून सन्माननीय आगमन किंवा शुभ स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय. सर इथे आपण आलात, मराठी उद्योजक. कमान डीजे मास्टर. चला मित्रांनो, पाहायला गेलं तर 5 गडी तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. 11 धावसंख्येवरती नवीन जाणारा न्यू बॅटर नचिकेत राऊत. टॉप ऑर्डर काहीशी कोलॅप्स झाल्यानंतर मिडल ऑर्डर वरती सर्व काही जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. जणू काही पत्त्याचा बंगला, एक एक पत्ता काढल्यानंतर कोलॅप्स होतो ना, तशा पद्धतीने एक एक फलंदाज आल्या पावली परत जात आहेत. तू चल मैं आया या गाण्याचा पाठलाग करत असताना. परंतु नचिकेत काय करतोय पाहूया, येणारी वेलच ठरवेल. नचिकेतचा चांगला ब्रँडेड फटका, इनसाइड आउटचा फटका. या फटक्यामध्ये नाहीये तितकेसं प्रॉपर टायमिंग आणि आधा डझन संघ तंबूच्या आश्रयाला परत.
इट रिसॉर्टचे मालक हितेशजी राहुल, दीपकजी राहुल यांना मी विनंती करतोय आपण इथे व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे. आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मंडळाच्या वतीने आपणास विनंती करतोय. 6वा लागलेला हदरा मित्रांनो, आधा डझन संघ तंबूच्या आश्रयाला पॅवल्यांच्या कक्षामध्ये येऊन काहीशे विराजमान झालेत. म्हणजेच काय मित्रांनो, प्रितेश सलामीला आलेला फलंदाज तो काय करतोय, नो स्ट्राईक एंड वरून सर्व काय घडतंय त्याचं मात्र सर्व परीक्षण करतोय. प्रितेशला स्ट्राईक देत नाहीयेत, हा मात्र प्लस पॉइंट म्हणता येणार नाहीये. गोलंदाजी चांगली होते कणकेश्वर झिराट संघाची. यावेळेस चेंडू हलक्या त्याने स्टेअर केला. इथे काय घडतंय, 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद. प्रतीकने सुद्धा हॅट्रिक इथे संपादन केली. चांगल्या प्रकारे संकटच्या नावावरती सुद्धा हॅट्रिक आणि आता मात्र प्रतीकच्या नावावरती सुद्धा आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळते. नवीन जाणारा न्यू फलंदाज हर्षल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सर्व काही करायचं आहे ते हर्षलच्या वरती जबाबदारी. प्रितेश समोर आहे परंतु प्रितेश नो स्ट्राईक एंड वरती. यावेळेसचा चेंडू, यावेळेसचा चेंडू आल्या आल्या जोरदार अपील, परंतु या अपिलामध्ये तथ्य नाहीये. जास्तीचा उत्साह अंगलटी येऊ शकतो, आत्मविश्वासाची कमी. हा चेंडू आलाय मित्रांनो डॉट. चांगल्या प्रकारे संमिश्र षटक म्हणूया. धावा तिथे स्थिरावल्यात. 11 धावसंख्येवरती 7 गडी बाद झालेत. अक्षरशः दयनीय अवस्था म्हणता येईल. जय हनुमान सातिर्जे या संघाची यजमान संघ आहे, होम ग्राउंड आहे, परंतु होम टाउनचा फायदा कणकेश्वर झिराट संघाला झालाय. लेग ब्रेक केला, हलक्या हाताने स्टेअर केलंय. इनसाइड आउटचा फटका. 2 क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी आउटफील्ड संत गतीने पाहायला मिळते. तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पूर्ण होत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर या धावा 2 वाढल्यात आणि 13च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. 11 धावसंख्येवरती स्थिर होतं, आता मात्र 2 धावा पळून काढल्यात. 13 या आकड्यावरती 7 गडी बाद. जय हनुमान सातिर्जे संघाची परिस्थिती धावफलकावरची आपण पाहतोय. एखादा मोठा फटका, परंतु विकेट आपल्याकडे जास्तीच्या राहिलेल्या नाही आहेत. 3च विकेट राहिल्यात. यावेळेसचा चेंडू बिहाइंड द विकेट जाणार की किती जाणार. यावेळेसचा चेंडू स्क्वेअर लेग कडे आहे, परंतु काय घडतंय, हा चेंडू वरती धाव नाही आहे, म्हणजे निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण आणि मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावरती 7 गडी बाद. तोपर्यंत डीजे मास्टरला देऊया एक संधी. वरती 1 बॉन्स काय डायरेक्ट आहे. फ्लॅट अँड फ्लुरियस फंटास्टिक स्ट्रोक बाय प्रितेश षटकार.
हा षटकार मात्र संजीवनी देणारा षटकार आहे जय हनुमान सातिर्ज संघासाठी. यावेळेस चेंडू बॅटची लिडिंग एज वन हँडेड कॅच. वा भाई वा, यष्टीरक्षणाचं कौतुक. फलंदाज क्रमांक 8 प्रितेश बाद. वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 8 गडी बाद झालेत मित्रांनो. 2 चेंडू झालेत. 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. माफ करा, 19 धावा झाल्यात. चुकीची दुरुस्ती, 19 धावसंख्या झालेली आहे. षटकार नंतर 13 धावा होत्या आणि त्याच नंतर षटकार आला, नंतर विकेट. 8 क्रमांक बाद झालाय, म्हणजे 8व्या क्रमांकाचा प्रितेश फलंदाज होता. आलेला तो ओपनिंगला, परंतु 8व्या क्रमांकावरती बाद झालाय. नवीन फलंदाज समीर उर्फ लस्सी स्ट्राइक एंड वरती. यावेळेस चेंडू काय घडतंय, दिशा से भटके और अंपायर जी ने दिए फटके, अशा पद्धतीनं हा चेंडू पाहायला मिळतोय. 20 रन्स इन स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना काहीशी दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या वरती पाहायला मिळते. वाईट हा चेंडू आपल्या संघासाठी वाईटच असतो आणि अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. यावेळेस चेंडू लस्सीच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड, यूज अँड हँडसम, प्युअर क्रिकेट. या षटकाराच्या मदतीने 26 धावा धावपलकावरती लागत आहेत. या षटकाराने सर्व पाठीराखांच्या मनामध्ये उत्साह निर्माण होतोय. पाठबळ दिलं जाते लस्सी याला. समीरच्या बॅटमधून आणखीन एक, परंतु 9व्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र बाद. डीजे. चला मित्रांनो, 9 गडी बाद झालेत. शेवटची जोडी म्हणजेच काय, सर्वांना बॅटिंग आली, परंतु धावा किती लागल्यात, 26 रन. 26 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पूर्वार्धाच्या खेळामधील आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र 2 चेंडूंमध्ये किती धावा येणार, चौकार, षटकार की विकेट, सर्व काही शक्य आहे, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये आहे. स्विच हिट करायचा प्रयत्न, आधीच धावा बनत नाहीये, बॅट वरती चेंडू येत नाहीये आणि मात्र उलट्या हाताचा प्रयत्न केलाय. सीधे घी से उंगली नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, अशा पद्धतीने काहीच स्विच हिट करायचा होता, परंतु चेंडू आलाय डॉट. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली की काय, फलंदाजाचं किंवा अंपायरचं बोट आकाशाकडे, माफ करा, आणि ऑल आउट 26 धावसंख्येवर.
चला मित्रांनो, आत्ताच एक मंडळाला देणगी आलेली आहे. सन्माननीय सचिनजी घाडी, एक मराठी उद्योजक, त्यांच्याकडून रोख 5,000 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे. त्यांचं मी शब्दसमूहाने आभार व्यक्त करतोय. 26 धावा धावपलकावरती लागल्यात आणि 26 धावसंख्येवरती प्रथमच ऑल आउट झालाय मित्रांनो. यजमान संघाला ऑल आउट करणारा संघ म्हणजेच कणकेश्वर झिराट. एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील मॅच मध्ये जागृती थळ संघ पराभूत झाला आणि मात्र बीसीसी आगरसुरे संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश निश्चित केलाय. फ्री सेमीफायनलची ही लढत मैदानाच्या आतमध्ये, यातून एक संघ सुपर 3 मध्ये, दुसरा जाणारा संघ प्रवेश निश्चित होईल. त्याचसाठी घमासान युद्ध टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला, सलामीची जोडी ओपनिंग फेअर कणकेश्वर झिराट अवतरित करायचे आहेत मैदानामध्ये. चांगल्या प्रकारचे सामने, नीटनेटकं आयोजन आणि दिमागदार नियोजन पाहायला मिळते. कुठलाही संघ थोडासा वेलेमध्ये आला नाही की त्याला पॅनलाइज केलं जाते. टॉस करण्यासाठी जर आला नाही कुठला कर्णधार, एखादा संघाचा कर्णधार आला तर समोरच्या संघाला टॉस लुजर म्हणून घोषित केलं जाते. एक नीटनेटकं चांगली अशी नियमावली आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये असं घडलं पाहिजे मित्रांनो. अनेक साऱ्या सामन्यामध्ये लाईव्ह स्पर्धा असतात आणि मात्र आपले सामने 11:30-12 वाजता लागत आहेत. इथे तसं नाही आहे. 10 वाजता चेंडू पडतो पहिला, म्हणजे चांगलं आयोजन आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण 2 कॅमेऱ्यासह. आमचे ऑनलाईन स्कोरर शोधन पेरेकर आणि मात्र 2 कॅमेरामॅन त्यांच्या साह्याने ही लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि मात्र पूर्वार्धाच्या खेळ पूर्ण झाल्यानंतर उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याचं डोल्याचं पृथक्करण करण्यासाठी मी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद ऋतिक लोंढे. जिंकण्यासाठी टार्गेट दिले फक्त 27 धावा. पाहूया, इथे मात्र थोडासा इतिहास आपल्या नावावरती इथे नोंदवावा लागणार आहे. तो गोलंदाजी करणाऱ्या टीमला, यजमान टीमला. फलंदाजी करत असताना इथे मात्र म्हणावी तशी कामगिरी येथे कोणत्याच फलंदाजाला करता आलेली नाही आहे. मिडल ऑर्डर फलंदाज येथे मात्र पूर्णपणे ढेपाळली, पूर्णपणे खऱ्या अर्थानं कोलॅप्स झाली आणि त्यामुळेच ही अवस्था. 40-45 धावा या मैदानावरती टफ फाईट स्कोर होतोय. मागील सामन्याचं आपण चित्र पाहिलं होतं की 41 धावा इथे डिपेंड केल्या होत्या. मुन्नाचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती येतोय धमाकेदार धडाकेबाज षटकार. जबरदस्त फटका. मिडल ऑफ द बॅट झाला. संकेत पुन्हा एकदा आपल्या फ्लो मध्ये. मागील सामन्याचा सामनावीर ठरला होता संकेत. या चेंडूवरती मात्र बॅटची इनर एज लागून चेंडू गेलाय डिक्लेअर एरियामध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. 27 धावांची गरज आहे. पहिलं षटक येथे चांगलं होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये डॉट बॉल येणं गरजेचं आहे. परंतु पहिल्या 2 चेंडूंमध्ये तब्बल 7 धावा आल्यात. अजून 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. 22 चेंडूंचा खेळ येणं अजून शिल्लक. राईट अमूर्त विकेट मुन्ना संकेतला. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. खंबा उडवलाय. मधली यष्टी उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज संकेत येथे मात्र बाद.
थक. मुन्नाने इथे मात्र चांगला यॉर्कर टाकलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला नसता तर नक्कीच अजून चांगली रंगत पाहायला मिळाली असती, परंतु सामना अजूनही आहे. तर असे सामने यापूर्वी आपण बऱ्याचदा पाहिलेत, परंतु त्याच सामन्यांची पुनरावृत्ती येथे जे हनुमान सातिर्जे संघाच्या गोलंदाजांना त्यांच्या फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना इथे करावी लागणार आहे. येथे मात्र एक चुकी केली तरी धावा मिळू शकतात, एखाद कॅच ड्रॉप केला फलंदाजाला जीवदान मिळू शकतं, परंतु ते इथे रोखावं लागणार आहे. कणकेश्वर जिराड संघाचा आपण परवाच्या दिवशी परफॉर्मन्स पाहिला ना तर अगदी जबरदस्त झाला होता. मुन्नाचा हा चेंडू योमेस खंबा उडवलाय. मुन्नाचा इथे मात्र दोन भेदक आक्रमक चेंडू, दोन्ही चेंडूवरती फलंदाज इथे मात्र सपशेल. मुन्नाने इथे मात्र सलग दोन चेंडूवरती दोन विकेट मिळवल्यात. जिंकण्यासाठी येथे मात्र टार्गेट 27 धावांचा आहे. 20 चेंडूंमध्ये अजून 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. 7 धावा आल्यात. मुन्नाने दोन चेंडूवरती दोन विकेट मिळवल्यात हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं असाल 2 वेळेला हॅट्रिक मिळवली होती. ओके, हॅट्रिक बॉल परंतु चेंडू डाऊन द लेग स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाचवावी लागणार आहे, एक धाव सेव्ह करावी लागणार आहे. येथे मात्र मुन्ना खर्च करतोय. डावी यष्टी उडवण्याचा प्रयत्न होता मुन्नाचा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा मुन्ना. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा धावफलकावरती आल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मुन्ना करतोय. जबरदस्त यॉर्कर, चांगला यॉर्कर, परंतु या चेंडूवरती चांगल्या रीतीने इथे ड्राईव्ह मारलाय. धावसंख्येमध्ये येथे मात्र 8 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडूवरती धावा किती येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने मुन्ना षटकातील पुढील चेंडू घेऊन. या चेंडूवरती बॅटची न रेज लागून चेंडू गेलाय डिक्लर एरियामध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या पोहोचली आहे 9 वरती. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे. विकेट मिळवावे लागणार आहेत, कॅच पकडावे लागणार आहेत, वाईट चेंडू येथे रोखावे लागणार आहेत. परंतु येथे दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय प्रतीक आणि अमेय या जोडीला येथे मात्र सिंगल डबलच्या रूपाने सुद्धा येथे धावा निघू शकतायत. येथे आजकालचं क्रिकेट कसं आहे, जो फलंदाज येतोय तो मोठे फटके मारतोय आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर जवळपास सातिर्जे संघाने आपण जर पाहिलं तर साधारणतः 7-8 चेंडूंमध्ये तब्बल 6 विकेट गेलेले आहेत. आतापर्यंत जर आपण सातिर्जे संघाचे खेळाडू पाहिले तर साधारण 11 खेळाडूंमध्ये 7 खेळाडू हे शून्यावरती येथे बाद झालेले. संदेश गोलंदाजीसाठी येतोय. संदेश उर्फ लारा. अहो लारा एक नामचीन गोलंदाज आहे. जय हनुमान सातिर्जे संघाला लाराने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. हे षटक जर चांगलं पडलं ना तर मॅच बनू शकते, मॅच मध्ये रंगतता वाढू शकते. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम अनसर्टन्सी म्हटलं जातं ना, तर ते हेच आहे. ते हेच या सामन्यामध्ये पाहायला मिळणार का. लो स्कोरिंगचा सामना आहे मित्रांनो. संदेशचा हा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती संयम दाखवतायत प्रतीक. चेंडू गॅपमध्ये मारतायत. एक धाव तर मिळते, दुसरे धाव सुद्धा या चेंडूवरती आरामात पूर्ण केली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत मात्र निखिल येथे या चेंडूवरती पोहोचलेत. सिंगल डबल या प्रकारचाच खेळ येथे करावा लागणार आहे. धावसंख्या 1 ने बदल होईल, धावसंख्येमध्ये 2 ने बदल होईल. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 17 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. ओके, इथे सामना थोडासा झुंजरावा लागणार आहे.
लाराला इथे विकेट काढाव्या लागणार आहेत. लाराला इथे चेंडू डॉट फेकावे लागणार आहेत. ओके, इथे मात्र लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. डीप कव्हर मध्ये, लॉंग हॉप मध्ये, लॉंग ऑन मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. लारायाचा हा चेंडू अगदी 1 फुटापेक्षा जास्त चेंडूला टर्न मिळालाय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती स्थिर आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. संदेश, सुंदर गोलंदाजी. प्रतीक मात्र या चेंडूवरती बीट झालाय. ओके, हा चेंडू संदेशचा. या चेंडूवरती ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय डिक्लर एरियामध्ये, घोषांकित परिसरामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल, धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचली आहे 12 वरती. अजून 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15. बघूया या 15 धावा निघणार का, 15 धावा रोखणार का. बघूया कोण रोखणार हे वादळ. बघूया गोलंदाज संदेश. या षटकातील पुढील चेंडू प्रतीक समोर. सुंदर यष्टीची इच्छा इथे प्रयत्न. सुंदर कीपिंग विकी कदम यांच्या माध्यमातून. चेंडू डॉट. लाराचा इथे मात्र अगदी हा स्टॉक डिलिव्हरी मधला चेंडू आहे. महत्वाचा चेंडू लारा लकेटर येथे फेकतोय. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. चेंडू शिल्लक 14. विजयासाठी 15 धावांची गरज. 15 धावांची गरज आहे. ती 15 धावांची गरज येथे पूर्ण केली जाणार का. डीप स्क्वेअर लेग मध्ये लस्सी, मिड विकेट मध्ये पार्थ, शॉर्ट वायडेश मिड विकेट मध्ये निखिल. लाराचा हा चेंडू प्रतीक समोर. या चेंडूवरती कट केलाय. चेंडू येथे मात्र जाणार डिक्लर एरियामध्ये. 1 धाव गेलेली चांगली चालू शकते. येणाऱ्या गोलंदाजावरती थोडासा दबाव कमी येऊ शकतो. सिंगल धाव मिळते, धावसंख्या वाढते येथे, परंतु लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये 1 धाव सुद्धा खूप महत्वाची आहे. 13 धावा धावफलकावरती. 14 चेंडूंमध्ये 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. 13 चेंडू 14 धावा. प्रतीक एका बाजूने सिंगल डबलचा आधार घेतोय, परंतु लारा सुद्धा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. सुंदर अप्रतिम मॅग्निफिसंट गोलंदाजी. फक्त 4च धावा या षटकामध्ये लाराने खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. क्रुशियल मॅच, प्री सेमीफायनलची ही मॅच. यानंतर सामना रंगणार आहे जेहनमान फकीरपाडा विरुद्ध टायगर लेन सासवणे या 2 संघांमध्ये. सुंदर गोलंदाजी. 4च धावा लाराने या षटकामध्ये खर्च केल्या. नचिकेत गोलंदाजीसाठी येतोय. बघूया नचिकेतचं षटक या सामन्यामध्ये खूप महत्वाचं ठरू शकतं. नचिकेतने या षटकामध्ये जर 5 पेक्षा कमी धावा जर दिल्या ना, तर शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत इथे सामना जाऊ शकतो. नचिकेत गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक एंडवरती आमे आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय जैसे ते आहे. कव्हर पॉईंटमध्ये, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये, डीप कव्हरमध्ये हर्षलला, लॉंग ऑफमध्ये मुन्नाला, लॉंग ऑनमध्ये पीतूला क्षेत्ररक्षण सजवलंय. ओके, इथे गॅप शोधून काढावे लागणार आहेत. डिक्लेअर एरियामध्ये चेंडू मारावे लागणार आहेत. परंतु नचिकेत सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू नचिकेतचा. चेंडू चांगला आहे. सिंगल धाव येते मात्र सेव. येथे मात्र आउटचा चान्स बनला होता, परंतु येथे मात्र चान्स लारा यांच्या देहबोलीवरून वाटतंय की डायरेक्ट हिट होती. फलंदाज येथे मात्र बाद होऊ शकला असता. इथे एक धाव महत्वाची आहे. येथे एक रन्स येथे खूप महत्वाची मानली जाऊ शकते, कारण एका धावेमुळे सामना येथे पराभूत होऊ शकतो आणि लो स्कोरिंगचा सामना आहे. 11 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज आहे. थोडासा सामना येथे गरमागरम अवस्थेमध्ये आहे. ऐन थंडीच्या दिवसामध्ये येथे सामना मात्र गरमागरम झालाय. प्री सेमीफायनलचा हा सामना आहे. गोलंदाज नचिकेत प्रतीकसाठी. या चेंडूवरती फटका फसलाय. हर्षल येथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही. 2 धावा घेण्याचा प्रयत्न येथे मात्र सक्सेसफुल होतोय. धावसंख्या इथे मात्र 2 ने वाढतीये. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या
पोहोचली आहे 16 वरती. जिंकण्यासाठी आता मात्र 10 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. चेंडू अजून 10 शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 11 धाबांची गरज आहे. ते विकेट येथे चेंडू डॉट. फलंदाजांना मात्र सिंगल डबल सुद्धा चालू शकतात. 11 चेंडू शिल्लक 10 चेंडू शिल्लक 11 धावांची गरज. बघूया नचिकेत राईट अमोर विकेटने गोलंदाजी करतोय. बघूया चेंडू. या चेंडूवरती मात्र एक सिंगल धाव. डिक्लर एरियामध्ये मात्र इथे धाव मिळते. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 17 वरती. जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. हे 3 चेंडू या मॅच मध्ये खूप महत्वाचे ठरू शकतात. 3 चेंडू जय हनुमान सातिर्जे संघासाठी खूप महत्वाचे आहेत. या 3 चेंडूवरती येणाऱ्या धावा कनकेश्वर झिराड या संघासाठी महत्वाचे आहेत. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. सिंगल डबल धावेचा इथे मात्र तो आधार घेतोय. बघूया या चेंडूवरती काय घडतं. पुढील चेंडू प्रतीकसाठी. यावेळचा चेंडू फुलटॉस होता. मात्र फुलटॉस चेंडूवरती फलंदाजाला फायदा उचलता आलेला नाही. पंचांनी निर्णय इथे तिसऱ्या पंचांकडे दिलाय. बघूया तिसरे पंच इथे निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. चेंडू डॉट येतोय. सामन्यामध्ये अजून रंगतता वाढते. जिंकण्यासाठी अजून 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक 8. नचिकायत येथे मात्र बाल वाचलाय. बघूया हा चेंडू. राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजी करतोय. हा चेंडू येथे मात्र एक धाव वाचवणं गरजेचं आहे. मात्र चान्स घेतलेला नाहीये. विकी येथे मात्र बॉल सोडतोय. धाव मात्र एकच मिळते. जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. सामना जबरदस्त होतोय. सामना प्रेक्षक वर्गाला जो अपेक्षित होता ना तो अपेक्षित सामना इथे रंगताना दिसतोय. कालच्या दिवसामध्ये असेच सामने रंगले. आज सुद्धा इथे मात्र हा प्री सेमीफायनलचा सेकंड सामना चांगला रंगतोय. फलंदाजीमध्ये इथे मात्र बऱ्याचशा फलंदाजांना भोपळाही फोडता आलेला नाहीये. परंतु मॅच येथे मात्र गरमागरम होते. गोलंदाज करतील तर काय करतील. फलंदाजांनी येथे चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. गोलंदाज येथे मात्र मेहनत जरूर घेत आहेत. नचिकेत या चेंडूवरती पाहूया काय करतायत. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती फटका फसलाय. हर्षल ठाकूर ते मात्र कॅच ड्रॉप करतायत. 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. सामन्याचं इक्वेशन बदलतंय. 2 धावा वाचल्या असत्या फलंदाज बाद झाला असता. जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. जबरदस्त सामना. रंगतदार सामना. ऐन मोक्याच्या क्षणी या धावा सेव्ह कराव्या लागणार आहेत. कॅच पकडणं गरजेचं होतं. 2 धावा सेव्ह करणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक हर्षल येथे चेंडू पर्यंत पोहोचला होता. येथे मात्र काय घडलंय. कॅच ड्रॉप झालाय. फलंदाजीमध्ये काम चांगलं करता आलेलं नाहीये. गोलंदाजीमध्ये गोलंदाज चांगलं काम करतायत. मात्र त्यांना साथ येथे मात्र क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये. 6 चेंडूमध्ये 7 धावा गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज हर्षल.
हर्षल ठाकूर येथे गोलंदाजीसाठी आलेत. ज्यांच्या हातातून कॅच ड्रॉप झाला होता तोच हर्षल येथे गोलंदाजीसाठी आलाय. 6 चेंडूमध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. येथे रोखल्या जाणार का? मॅच कोण जिंकणार? कनकेश्वर झिराड की जय हनुमान सातीर जय? ओके, राईट अमोर द विकेट. हर्षल गोलंदाजीसाठी. प्रतीक स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू बॅटची एज लागली होती. कॅच येते मात्र विकी कडून ड्रॉप झालाय. 2 चेंडू वरती काय घडलंय येथे मात्र डगआउट मध्ये वातावरण चिघळलंय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जशा प्रकारचा गोंधळ उडतो ना तसा इथे मात्र गोंधळ उडालाय. सुयोग मात्र शांत बसलाय. सुयोग येथे काही बोलत नाहीये. अजून मॅच शिल्लक आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज. हर्षल ठाकूर विकेट किपर चेंज केलाय. नितीश राऊत येथे विकेट किपिंगला पोहोचलाय. 1 धाव वाचवावी लागणार आहे. या चेंडूवरती फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये कव्हरच्या दिशेने मात्र 1 धाव. दुसरी धाव सुद्धा या चेंडूवरती पूर्ण. तिसरी धाव घेतली जाते आणि तिसरी धाव सुद्धा या चेंडूवरती पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या इथे मात्र 3 ने वाढेल. 3 ने इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. 24 धावा धावफलकावरती. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. प्रतीकचं कौतुक करावं लागेल. प्रतीकने बॅट वर काढलेली नाहीये. प्रतीक येथे सिंगल डबल धावेचा इथे मात्र आधार घेतोय. संघाला इथे मात्र सुस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. हर्षल येथे मात्र आपल्या संघाला सामना जिंकून देणार का? 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. सामना गरमागरम अवस्थेमध्ये. येथे मात्र विकेट पडली तर, चेंडू डॉट आला तर, सिंगल धाव आली तर, खूप साऱ्या गोष्टी जर तर वरती अवलंबून आहेत. ओके, राईट अमोर द विकेट. हर्षलचा हा चेंडू चांगला चेंडू. चेंडू गॅप मध्ये आहे. मात्र 1 धाव मिळणार का? दुसरी धाव सुद्धा इथे घेतली जाते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धाव संख्या इथे मात्र 2 ने वाढणार. 2 ने इथे मात्र सामना बरोबरीत सुटलाय. जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. कनकेश्वर झिराड जबरदस्त खेळ. अमेय आणि फलंदाज प्रतीकचं कौतुक करावं लागेल. तीन चेंडू 1 धावेची गरज आहे. ओके, हर्षल ठाकूर संघाला सामना जिंकून देणार का? चेंडू डॉट. चेंडू येथे मात्र डॉट आलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. पाहूया चेंडूवरती काय घडतंय. चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण झालं. चुकीचे एंडला थ्रो झाले. 2 चेंडू 1 धावेची गरज. रोमहर्षक सामना, रंगतदार सामना. हर्षल ठाकूर गोलंदाजी करतायत. कॅच ड्रॉप झाला, मिस फिल्डिंग झाली. 1 धाव वाचवणं किती गरजेचं होतं ते अशा सिच्युएशनला इथे मात्र समजतंय. 2 चेंडू 1 धावेची गरज. अमेय स्ट्राइक एंड वरती. चेंडू गॅप मध्ये आणि 1 धाव पूर्ण केली आणि हा सामना जिंकलाय 1 चेंडू राखून. कनकेश्वर झिराड या संघाने मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.